मराठी भाषेचा मुद्दा फारच गाजतोय. ठाकरे बंधू सुद्धा एकत्र आलेले दिसत आहेत. पण नक्की त्रिभाषा सूत्र म्हणजे नक्की काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. भारतीय राज्यघटनेच्या कलम 343 नुसार भारताची कोणतीही राज्यभाषा नसेल, पण एक ऑफिशियल लँग्वेज असेल. म्हणून भारताने ऑफिशियल लँग्वेज म्हणून हिंदीला स्वीकारलं. त्याचबरोबर कलम 350A हा हे सांगतो की प्रत्येक भारतातल्या नागरिकाला त्याच्या मदर टंग म्हणजेच मातृभाषेमध्ये प्राथमिक शिक्षण दिलं गेलं पाहिजे. यासाठी बसलेला पहिला आयोग होता कोठारी आयोग, ज्याने 1964 मध्ये सांगितलं की मुलांना त्यांचं प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेतच दिलं गेलं पाहिजे. मात्र नंतर आलेल्या माशेलकर आयोगाने ही गोष्ट खोडून काढली. महाराष्ट्राने सुद्धा नवीन शैक्षणिक धोरणानुसार 3 भाषा सूत्र आणली. या त्रिभाषा सूत्रासाठी प्रादेशिक पक्षांनी खूपच जास्त आवाज उठवला. मनसे, शिवसेना त्यात आघाडीवर होते. मग यामुळे राज्य सरकारने कोण मागे घेतलं आणि नरेंद्र जाधव समिती बसवली की जी आता निर्णय येईल की 3 भाषा सूत्र कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करावं. आपल्या मुलांनी वेगवेगळ्या भाषा नक्की शिकाव्या, परदेशी भाषा सुद्धा शिकाव्यात, मात्र त्यांना प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून त्यांची मातृभाषेशी असलेली नाळ तुटणार नाही आणि आपली मातृभाषा सुद्धा सदैव सक्षम राहील. आज आपण आपली मराठी भाषा सोडली, मराठीची अस्मिता सोडली तर काय होईल? कॉल सेंटर मध्ये असंच हिंदी बोलत राहू आणि त्याच्यामुळे तिथल्या मराठी मुलांचे रोजगार जातील. तिथल्या मराठी मुलांचे म्हणजे आपल्यासारख्या मराठी मुलांचे रोजगार जातील. त्यामुळे आजच सतर्क व्हा आणि आपला मराठी बाणा आजच उचलून धरा. जय महाराष्ट्र.